3 जून सोमवार आहे आज, शंकराचा वार. आणि काल सगळ्यांनी सांगितलं की मुक्ताबाईचे होते ना पुण्यतिथी काय, तर इतका मला तो जीव तुटला. म्हणलं काल आपला क्लास हवा होता खरं. ठीक आहे, त्याऐवजी आपण आज दादांनी पाठवलेलं आहे मुक्ताबाईचे छान विचार. कारण इतकी सगळ्या भावंडांमध्ये लहान असूनसुद्धा तिला जे सगळे तिचे विचार आहेत, सगळं पारमार्थिक सगळे जे तत्त्वज्ञान आहे ते तिनं इतकं छान सांगितलेलं आहे. म्हणून आपण तिला वंदन करूया आणि तिच्यासारखी आपल्याला बुद्धी मिळू देत अशी एक प्रार्थना करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण 22वा काल श्लोक परवा झालेला होता शुक्रवारी. आज 23व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. 23वा श्लोक पाहूयात. आता सात्विक कर्ता किंवा सात्विक कर्म हा विषय सुरू होणार आहे. आपण सात्विकतेकडेच वाटचाल आपल्याला करायची आहे. ज्ञान कर्म आणि कर्ता याचे जे 3 भेद बघतोय त्यातला 23वा बघा श्लोक. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आता ती रचना आपल्याला लक्षात आलेली आहे की यत् तत् सात्विकम उच्यते. यत् म्हणजे जे, तत् म्हणजे ते, सात्विकम म्हणजे सात्विक आणि उच्यते म्हणजे म्हटलं जातं. आता सात्विक कर्म कसं, तर नियतम. नियतम म्हणजे नियंत्रणात ठेवलेलं. सगळे नीती नियम जे आहेत, शास्त्रविधीनं ज्याला नियम घातलेले आहेत त्या नियमानुसार जे आहे ते नियत. आणि संगरहितम, संग म्हणजे अभिमान, आसक्ती, मीपणाच्या किंवा कर्तेपणाच्या अभिमानानं रहित. यत कर्म, जे कर्म ते कसं आहे, अफलप्रेप्सुना, फळाची अपेक्षा न करणाऱ्या पुरुषाकडून. शिवाय अरागद्वेषतः, राग आणि द्वेष हे दोन्हीही नसलेलं. कृतम म्हणजे केलेलं, असं जे केलं जातं, रागद्वेषाविना जे कर्म केलं जातं तत् सात्विकम उच्यते, त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. पहिल्या ओळीतला संधी बघा, संगरहितम अरागद्वेषतः कृतम. ते कृतम तर वेगळा शब्द आहे. आणि खालच्या ओळीला अफलप्रेप्सुना म्हणजे फळाची इच्छा न करणाऱ्या मनुष्यानं यत तत् सात्विकम उच्यते, त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. म्हणजे शास्त्रानं जसं सांगितलेलं आहे तसं मी करतोय हा अभिमान न ठेवता, फळाचीही अपेक्षा न करता आणि रागद्वेष या दोन्ही गोष्टी सोडून जे कर्म केलं जातं त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. आता आपण समश्लोकी बघूया. नेमिले जेन गुंतुनी रागद्वेषन राखिता केले निष्काम वृत्तीने कर्म ते होय सात्विक. आता सगळे नीती नियम पाळून
संत गुरु तुकाराम म्हणतात, नीतिपंथीचा निसंग केला त्याग हंते, प्रिया प्रिय नेणे जो का गुरुनायक चिंतनी, रोज कर्मात निराशा प्रेम पाशा सापडला, कार्यसत्वाचे ते झाले ज्यात डोले थुकया. सत्वाचं कार्य झालं म्हणून तुकाराम महाराज डोलायला लागले. किती छान कल्पना केली बघा. आता कीर्तने म्हणतात. ज्ञानदेवांनी तर काय सुंदर वर्णनं केलेली आहेत. आपण पाहिले 23 श्लोक आपला ज्ञानेश्वरीतला झालाय. मी करता आणि भावना न धरिता, मी करता आणि भावना न धरिता, नापेक्षिता ही फळा, रागद्वेष न ठेविता तिळभरी, निष्काम जो जाहला. रागद्वेष तिळभर सुद्धा ठेवत नाही. तो कर्तव्य म्हणून जाणीय तशा, कर्मा करी प्रत्यही, त्याचे ते कृतकर्म सात्विक असे, बोलती सर्वही. अरे बाबा, सगळं हे जे आहे ना, हे सात्विक कर्म असं सगळे बोलतात. आणि कर्तव्य म्हणून तो नियत कर्म करत असतो. अनंत तनय म्हणतात, प्रेम विद्वेषा जात नसे जागा. प्रेम विद्वेषा, विद्वेष विशेष द्वेष आणि प्रेमही नाही, दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही समान आहे. जात नसे जागा, निरभिमाने जे घडे महाभागा, निरभिमाने जे घडे महाभागा, नियत तैसा फल काम नसे जात, नियत तैसा फल काम नसे जात, कर्म सात्विकते विबुधजनी ख्यात, कर्म सात्विकते विबुधजनी ख्यात. ख्यात म्हणजे प्रसिद्ध. मारुलकर म्हणतात, कर्मफलेच्छा नसुनी नित्यही, नैमित्तिकादि कर्माते, रागद्वेषा त्यजुनी जे करिता कर्म सात्विकाचे म्हणते. रागद्वेष सोडा, रागद्वेष विदस्यच, असं पण 9व्या वगैरे अध्यायात गेलेलं आहे बघा. खैर म्हणतात, काम क्रोध विसरुनी नियमित, निष्काम जे जगी होते. रागद्वेष काम क्रोध विसरुनी नियमित, निष्काम जे जगी होते. सोड निलोभ फलांचा सात्विकते कर्म मानिले जाते. सोडून निलोभ फलांचा सात्विकते कर्म मानिले जाते. फळांचा संग सोडून जे केलं जातं ते सात्विक कर्म असं म्हणतात. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. शंकराचार्य म्हणतात की जे नित्य, नियत म्हणजे नित्य आणि संगरहित, आसक्ती न ठेवता, कर्माच्या फळाची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून राग द्वेष यांच्याशिवाय केलं जातं ते सात्विक कर्म आहे. आणि जे कर्म राग किंवा द्वेषाने प्रेरित होऊन करण्यात येते ते रागद्वेषाने केलेलं कर्म असतं, त्याला त्या प्रकारे संबोधण्यात येतं. आणि यापेक्षा निराळं म्हणजे रागद्वेष जे रहित असतं त्याला सात्विक म्हटलं जातं. की जो करता कर्मफळाची अपेक्षा करतो त्याला कर्मफलप्रेप्सू म्हणतात. पण तिथे लावला आहे, अफलप्रेप्सूना, म्हणजे ज्याला फळाची अपेक्षा नाही. कर्मफळाची तहान असलेला तो फलप्रेप्सू आणि नसलेला तो अफलप्रेप्सू. यापेक्षा जो निराळा असतो तो कधीही फळाची अपेक्षा ठेवत नाही. तर स्वतःला तपासून बघायचं आहे की मी कोणतं कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करतो, कोणतं कर्म फळाची अपेक्षा ठेवून करतो. आता आपल्याला 1-2 उदाहरणं फक्त आठवण्यासाठी सांगते ज्ञानेश्वरीतली. की ते काय म्हणले होते बघा. त्यांनी असं म्हणलं होतं, सावळ्या अंगा चंदन, प्रमदा लोचना अंजन. म्हणजे सावळ्या अंगावर छानपैकी चंदनाचा लेप लावला तर ढगावर जशी सोनेरी सूर्याची कड दिसते
तसा तो शोभून दिसतो. आणि सुंदर तरुणी असेल तर तिने जर डोळ्यामध्ये अंजन घातलं तर ते जास्त उठून दिसतं. अशी ज्या कर्माची उंची श्रेष्ठ आहे ते कर्म सात्विक आहे किंवा उत्तम आहे. मग आता बघा ना, आपल्याकडं कुणी साधी गोष्ट असते, आपल्याकडं अचानक येऊ किंवा ठरवून येऊ, पाहुणे जर दारात आले आणि तुम्ही त्यांचं अगत स्वागत आनंदानं चेहऱ्यावर हास्य ठेवून केलं तर तो एक आनंद त्यांनाही मिळतो आणि आपल्यालाही मिळतो. आणि दारात आल्या आल्या जर कपाळावर आठ्या ठेवून या असं म्हणलं तर त्या येणाऱ्यालाही दुःख होतं आणि आपल्याला काय मिळत असेल माहिती नाही. तर अभ्यागतांचं स्वागत हा आपल्या ज्ञातीबांधवांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना जे कोणी असतील त्यांना अतिशय आनंद देणारा असतो. सगळे सण समारंभ छान आनंदात करायचे, हे सगळं गृहस्थाचं कर्तव्य आहे. म्हणजे नियत जे कर्मण्य आहे त्याच्यामध्ये ते येतं सगळं. शिवाय आपल्याला म्हणजे कौटिल्यानं सांगितलेलं होतं की आपल्याला जी कमाई मिळते त्यातला 1/6 भाग हा राजाला द्यायचा असतो कर म्हणून, ते आपण जो कर रूपात देतो तो. तसंच ठराविक रकमेचं हे दानही केलं पाहिजे. तर रकमेचंच करा असं नाही, आपल्याकडे धान्य जर 6 पोती आलं असेल तर 1 पोतं धान्य दिलंच पाहिजे, दान करायचं. असं शक्यतो ह्या गोष्टी त्या करण्यामध्ये जो आनंद आहे तो. आणि उरलेल्यात म्हणून बघा, त्या तुम्ही आता श्रावण महिन्यात सगळ्या कहाण्यांचं पुस्तक वाचायचं तर त्याच्यामध्ये इतकं छान दिलेलं होतं. गणपतीची कहाणी एकदम आठवली मला. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी, निर्मळ मळे उदकाचे तळे, बैलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावं, 4 महिने संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचे पीठ काढावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंब भोजन करावं, अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी द्यायजे मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना पूर्ण करीजे. ही 6 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ते त्यावेळेला काही कळत नव्हतं. 6 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. इथे फळाची अपेक्षा न करता 6चं म्हणजे आपल्या घरात 1/3 फक्त घ्यायचा आहे भाग आणि 2/3 ब्राह्मणाला आणि अन्य लोकांना दान करायचे. तर इथं तशा पद्धतीने सांगितलं की असा जो कोणी कर्म करतो ते सत्कर्म आहे. पुढचा श्लोक बघू. आता राजसमध्ये आपल्याला त्याच्या विरुद्ध सगळं दिसणार. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतं. यत म्हणजे जे, तू म्हणजे परंतु. सात्विकमध्ये असं आहे की रागद्वेष सोडून केलेलं, कुठलेही अपेक्षा न ठेव केलेलं. पण यत्तू म्हणजे जे, कामेप्सुना कर्म, कामा म्हणजे फळाची अपेक्षा, भोगासक्ती किंवा भोग भोगण्याची आसक्ती असणाऱ्या पुरुषाकडून. मगाशी म्हणलं होतं अफलप्रेप्सुना कर्म, आता इथे कामेप्सुना म्हणलं म्हणजे कामाची इच्छा असणारी. काम म्हणजे सगळ्या कामना, इच्छा, काहीतरी इच्छा ठेवून केलेलं कर्म. साहंकारेण वा पुनः, आणि पुन्हा अहंकारासह. सचा अर्थ फार महत्त्व आहे बघा. स म्हणजे बरोबर, सह म्हणलं की बरोबर, स. अहंकारेण सह, अहंकारासहित केलं जातं. वा पुन्हा क्रियते बहुला आयासम, आणि आयास म्हणजे आटापिटा कष्ट, बहुलास यासम म्हणजे भरपूर कष्ट परिश्रम करून क्रियते केलं जातं. तद्राजसम उदाहृतम, छोटा संधी आहे, तत् राजसम उदाहृतम, त्याला राजसकर्म असं म्हणतात. म्हणजे जे कर्म अत्यंत कष्ट करून, भोगासक्ती असणाऱ्या पुरुषाकडून किंवा कामना ठेवणाऱ्या पुरुषाकडून अहंकारासहित केलं जातं ते राजसकर्म होय. आता आपण आठवा, आपण कसं करतो, सात्विक करतो का राजस करतो, ते आपलं आपण ठरवायचं आणि आपली वाटचाल सात्विकाकडे करायची. शक्यतो कुठली अपेक्षा करायची नाही.
विनोबाजी म्हणतात, धरूनी कामना चित्ती जे अहंकारपूर्वक केले महाखटाटोपे कर्मते होय राजस. महाखटाटोप, खटाटोप हा शब्द आपण छान, आटापिटा खटाटोप हे अगदी शब्द फार व्यवस्थित वापरलेले असतात, त्याचा अर्थ आपल्याला कळतो. तसा खटाटोप करून जे कर्म केलं जातं ते राजस कर्म आहे. हे काय म्हणतात बघा, संत तुकाराम म्हणतात, स्कंधी घेतला मीपणे आन शहाणे न लेखी कामाशा पुरवावी हे चोवी धुंडाळी अतिसायासे विषयो की प्रळयो ज्या संगी केले कर्म ते राजस तुका जासन पाहे. वामन पंडित म्हणतात, जे मी करता म्हणूनी काम इच्छे करोनिया आणि जे बहु कष्टेही करीते कर्म राजस. आणि जास्त कष्ट, काही म्हणतात मी राबतीये 24 तास राबतीये तरी घरात कोणाचं समाधान नाही, बाकीच्यांचं जाऊ द्या, आपलंच समाधान पहिलं होत नाही. त्यामुळं आपण अति आटापिटा न करता आणि कुठल्याही कुणाकडून फळाची अपेक्षा न करता जे कर्म केलं जातं ते सात्विक. पण त्याच्या उलट मी केलं, अहो मी माझ्या सगळ्या भावंडांचं मी केलं असं जे सांगतात ना, त्यांची लग्न करून दिली, त्यांची बाळणपणं केली, त्यांचं अमकं केलं, हे जे आहे ना हे सगळं राजस कर्म. कारण रजोगुण हा चंचलच आहे ना, क्रियाशील आहे, त्यामुळं सगळं जे केलं. पुढे बघा, इतरांचं बघू आता. चव्हाण म्हणतात, धरून फळाची आशा अहंकारे कर्म करी. सगळं फळाची आशा आहे, अहंकार आहे. कर्म ते जाण राजस मोठ्या मेहनतीने करी. ते कर्म मोठं आहे पण त्याच्यासाठी मेहनत पण खूप आहे. मोरोपंत म्हणतात, विषयेच्छेने केले आणिक त्या माझी बहु अहंकार बहु आयास जयातही कथिले ते कर्मराज साकार. किंवा तुलसीदास म्हणतात, जो की जे करी कामना किधो करी अहंकार जामे श्रम है अति घनो सो राजस निर्धार. तर प्रज्ञानानंद म्हणतात, परी कर्म जे अहंभाव शून्य कामेच्छेने वाघडते. अहंभावयुक्त बरं का, चुकून मी शून्य म्हणलं. सारखं तर सात्विक इतकं डोक्यात बसलेलं आहे. श्रमती तदर्थ बहुही राजसही कर्म जाण घडते ते. श्रमती तदर्थ बहुही. अरे रामा, एक 10 मिनिटांनी लावते, माझा क्लास चाललाय रे. हां, मी एक 10 मिनिटांनी सांगते तुम्हाला. गेला का आवाज दादा? रुपाली ताई, तुमचा कॅमेरा साऊंड स्पीकर ऑन करा. आहे ऑनच, होत नाही आता. तुम्ही अनम्यूट करा. तुमचा स्पीकर बंद झालेला आहे. अनम्यूट करा, अनम्यूट. एक मिनिट, अनम्यूट करा, अनम्यूट. माझ्याकडनं सुरू होते का फक्त? हा, तुमच्याकडनंच करावं लागेल. तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली रुपाली ताई. अहो, मला काय झालं, आडनावामुळे घोटाळा झाला. कॉलेजचा फोन येणार होता आणि स्वप्नील नाव दिसल्यामुळं मी म्हणलं आता पुन्हा त्याला सांगते की मी 10 मिनिटांनी करते, आणि तो वेगळ्या संदर्भातला फोन होता. जाऊ दे आता, जाऊ दे. त्यामुळे ते गेलं, नाही तर मी सगळा निग्लेक्टच करते ना शक्यतो. ठीक आहे, हां ठीक आहे. आता बघूया. हां, हे सगळं त्या व्हिडिओत जातं ना. आणि
आता ज्या फळाचा भोग घेता येईल, बघा माणसं आंब्याची झाडं लावतात, आंब्याचं वन तयार करतात, पेरूच्या बागा लावतात, द्राक्षाच्या लावतात. त्याच्यामागे उद्देश काय असतो? मला भरपूर पैसा मिळावा, हा एक उद्देश आहेच. मी केलेलं मला माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना खायला मिळावं, हे फळ म्हणजे फळाच्या दृष्टीनंच मुद्दाम फळाचं उदाहरण देते. तर त्या फळाचा भोग मला घेता येईल अशी इच्छा करणारा जो मनुष्य आहे तो अहंकारासहित ते काम करतो. अहंकार असतो, मी केलं, मी करून ठेवलं, किंवा माझ्या वडिलांनी केलं ते मला मिळतंय, मी केलेलं माझ्या मुलांना मिळणार आहे. तर इथे साहंकारेण म्हणजे काय की तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं जर विचार केला तर अपेक्षेनं कर्म करत नाही. वेदशास्त्राचं ज्ञान आहे आणि निरहंकाराने खरं त्यानं करायला पाहिजे. मुळात अहंकार शून्य व्हायला पाहिजे, पण हा जो सात्विक कर्माचा करता असतो तो अहंकार शून्य असतो आणि राजस कर्माचा करता मात्र हा अहंकारी असतो, अहंकाराने युक्त असतो. त्यांनी म्हणले साहंकारेण या पदांनी सुद्धा म्हणजे त्यांनी केवळ जोडण्यासाठी पादपूर्णार्थ तो शब्द वापरलेला आहे. कर्म करण्यासाठी पुष्कळ कष्टही घ्यावे लागतात आणि कष्टाने जे काम केलं जातं ते राजस कर्म. त्यांनी थोडंसं तिथे निरहंकारी म्हटलं आहे, बघूया आपण त्याच्यावर नंतर विचार करू. पण आत्ता याच्यानुसार पाहिलं तर अहंकाराने आणि मला फळ मिळावं या अपेक्षेने जे कर्म केलं जातं ते राजस कर्म आहे. आपण याच्याबद्दलही यांचं पाहिलेलंच आहे, ज्ञानदेवांचं, तिथेही त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे. आता एखादं उदाहरण असं बघूया की रजोगुणाचा उत्कर्ष झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी देहभाव किंवा देहबुद्धी ही जास्त असते आणि त्यामुळं तो सारखा मी माझे असं करत असतो, सारखा जपच तो करत असतो. हे मी केलं, हे माझं काम आहे, हे माझं घर आहे तस, आणि सगळ्या फळाची अपेक्षा करूनच ते केलं जातं. आता जसं बघा फळ पिकलं की आपण म्हणतो ना पाखर खाती, आमच्या सासूबाई नेहमी म्हणायच्या पाखर खाती पेरू छान गोड असतो. म्हणजे पाखराला कळतं बरोबर जे गोड आहे ते, त्याला तो चोच लावतो, मग आपण उरलेले फळ खात राहतो. तसा अंदाज घेऊन व्यापारीसुद्धा काय करतो, कुठल्याही धंद्यात मला कशात जास्त यश मिळेल, कशात फायदा जास्त मिळेल, म्हणजे फक्त फळांच्या बाबतीत नाही, मी आपलं ते एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला. आता मुलंसुद्धा काय करतात, कालचंच एक छान उदाहरण ऐकलं बघा, खूप छान होतं की एक मुलगा झाडाखाली बसतो आणि त्याच्या जवळ म्हणजे डोक्यावर नाही म्हणत, जवळ एक छान फळ पडतं. आता आंबाच असेल समजा, तो असा पाडाचा आलेला गोडसर आंबा पडतो. तर त्याला आश्चर्य वाटतं, अरे आपणहून हा आंबा आपल्याजवळ आला आहे. तो वर बघतो, त्याला खूपच आंबे दिसतात. मग त्याला काय वाटतं, आता मी लहान आहे, मी कसे पाडणार आंबे, म्हणून तो त्याच आंब्याने बाकीचे आंबे वर पाडत राहतो. आता त्याला काही दगडाने मारावं सुचलं नाही आणि गंमत काय झाली की त्याचा नेम काही लागला नाही, त्याला एकही फळ मिळालं नाही आणि होता तो आंबा पार चेंगरून येऊन त्याचा चौथा होऊन गेला, म्हणजे तोही त्याला मिळाला नाही. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरेच्या हाती माझ्या जे आलेलं होतं ते मी सोडून टाकलं आणि नाही हाताशी येत त्याच्या फळाची अपेक्षा करून मी काम करत बसलो. असं आपल्या हातूनही खूपदा होतं की इतके कष्ट करतो आपण, काळवेळाचं भान राहत नाही आणि तेवढं करूनही फळ मिळालं तर ठीक आहे, फळ मिळालं तर अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. अहो मी राबलो 24 तास, जेवण नाही, रात्रीची झोप नाही, समजा कारखाना असेल, कंपनी असेल तिथे राबलो, मी नोकरीच्या ठिकाणी राबलो, मला बराबर प्रमोशन मिळत गेली, पण मी सगळं केलं, हे जे मी आहे आणि त्याची मला फळं मिळाली, ती फळं मिळणं हे ज्याला दोन्ही डोक्यात आहे तर त्याचं हे जे वर्णन आहे ते राजस आहे. तर ज्ञानदेव काय म्हणतात, एखादी बघूया, का परिसू आली हाती, हे तर उदाहरण आठवेल तुम्हाला. लोहा लागी सर्व संपत्ती, वेचिता ते उन्नती, साधकू कैसा. आता त्याच्या हातात परिसाचा दगड आलाय आणि म्हणून तो काय करतो, त्याच्यामुळं सगळी आपल्याला भरपूर सोनं होणार आहे म्हणून घरातली सगळी संपत्ती सगळी विकून टाकतो
आणि फक्त लोखंडाच्या वस्तू घेऊन येतो, लोखंडाचे वेगवेगळे पार्ट किंवा हे घेऊन येतो. तर हे जे आहे की मला मोठं फळ मिळायला पाहिजे, आहे त्यात समाधान नाही. तर असा जो आहे तो मला वाटतं तामसचं होईल का बघते 5 मिनिटात होईल. आता तिसरं जो आहे तामस ते पण बघूया. अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्ष्य च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. अनुबंध, अनुबंध म्हणजे परिणाम. क्षय आणि हिंसा हे 2 शब्द. क्षयम हिंसाम अनवेक्ष असे 2 शब्द आहेत. हिंसाम अनवेक्ष. अनवेक्ष म्हणजे न पाहता, त्याचा न विचार करता. क्षय म्हणजे आपल्याला नाश किंवा हानी. आणि हिंसा, मी काही कर्म करायला लागलो तर त्याच्यामुळं माझ्या संपत्तीचा क्षय होईल, हानी होईल आणि कुणाची माझ्या हातून हिंसा होईल याचा विचार न करता. आणि पुढं म्हणले पौरुषम. पौरुषम म्हणजे आपलं सामर्थ्य. आपल्या सामर्थ्याचाही विचार केला जात नाही. मला जर एक 10 किलोचं पोतं उचलणार असेल किंवा 10 किलोचं वजन, तर मी तेवढंच उचललं पाहिजे. तसं रामदासांना आपल्याला माहिती असेल, समर्थ रामदास एका शेतकऱ्याच्या इथे जातात शेतामध्ये आणि ते म्हणतात की म्हणे काय हो हे कशाला ही एवढी सगळी पोती हे करतात. तर म्हणे मी उचलून दाखवतो. तर म्हणे तू जर उचलून दाखवलंस तर तुला सगळी पोती हे देऊ म्हणे, फुकट देऊ. त्यांना वाटतं एवढासा पोरगा कुठलं पोतं उचलतं. अहो त्यांनी भरा 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 सगळी पोती उचललीन गाडीत टाकली, भराभरा उचललीन गाडीत टाकली. त्यांच्या लक्षात आलं की हा काही साधा मनुष्य नाही, साधा मुलगा नाही आहे. आणि मग त्याला घरी जाऊन त्याच्या आईलाही त्यांनी सांगितलं की हा मुलगा फार तुझा हुशार आहे. पण आपल्या सामर्थ्याचा विचार न करता जे लोक करतात ते सात्विकच होते, त्यामुळे त्यांना सामर्थ्य भरपूरच होते. तर जे आपल्या सामर्थ्याचा विचार न करता कर्म करतात, बघा एखाद्याला म्हणलं की तू माझं एवढं ओझं घेऊन अमक्या ठिकाणी चल, तर लोक म्हणतात 200 रुपये द्याल का? बरं देऊ बाबा. पण त्याची ताकद जर 25 किलोचीच असेल आणि त्यानं 50-60 किलो जर वजन घेतलं तर तिथं जाईपर्यंत त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम सुरू होईल, त्याला दुखणं येईल नाही का. कोणाला उसणच भरते, कोणाला स्लिप डिस्कच होतं, कोणाच्या डोक्यालाच काही होतं. तर असं अज्ञानानं जे केलेलं कर्म आहे, पुढं म्हणलेलं आहे मोहात आरभ्यते. मोहामुळं सुरू केलं. मोह म्हणजे अज्ञान. केवळ अज्ञानानं आरभ्यते जे कर्म सुरू केलं जातं, तत्कर्म तत् तामसम उच्यते. यत म्हणजे जे कर्म, हे आधी घ्यायचं की जे कर्म परिणाम न पाहता, हिंसा किंवा आपल्या लाभ नुकसान होईल याचा विचार न करता, आपल्या सामर्थ्याकडे न पाहता अज्ञानामुळं जे सुरू केलं जातं तत् तामसम उच्यते, ते तामस कर्म होय. म्हणजे परिणाम आपण हे केल्यामुळं कुणाकुणाचं नुकसान होणार आहे तोही विचार नाही, नकळत कुणाची तरी हिंसा होणार आहे त्याचाही विचार नाही. काल रात्री एक पोस्ट आलेली होती, तर तो काही कोणाचा फार विचार नाही करायचा, पण आपल्या भारतातलाच पैसा हा काही लोकांनी इतक्या त्यांच्या संस्था, कोट्यवधी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांना कुठला GST नाही, त्यांना कुठला कर नाही, काही नाही. का तर अल्पसंख्याकच्या नावाखाली आणि अर्थातच वेगळ्या समाजांनी ते सुरू केलेलं आहे. ख्रिश्चन यांनी जास्त केलेलं आहे. आपल्यापैकी कोणी जर असतील तर आपण काही कोणाला दोष नाही देत आहे, पण असे सगळे प्रकार चालेत आणि त्याचा परिणाम काय होईल असे ह्या लोकांना प्रवृत्त केल्यामुळं आपल्या लोकांचं नुकसान होतं. आपलाच पैसा सगळा बाहेरच्या देशात चालला, बाहेरच्यापर्यंत कम्युनिटीपर्यंत चाललेला आहे. तर हा फळाचा विचार न करता जे कर्म केलं जातं ते तामस कर्म आहे. तामसाची समश्लोकी बघूया. विनाशवेच निष्पत्ती सामर्थ्यहीन पाहता, आरंभिले जे मोहे कर्मते होय तामस.
म्हणजे विनाश एखाद्या आपण म्हणतो इथनं निष्पन्न काय झालं. आता कोणी म्हणतं बघा आम्ही काय केलं, ही सगळी माझी शेती विकून दुसऱ्यांना देऊन टाकली आणि मग तो सांगतो काही निघालंच नाही धान्य, सगळं निष्पन्न म्हणजे निष्पत्ती काहीच नाही. आणि आपलं सामर्थ्य नसताना मोठ्याले डोंगर उचलायचे जर एखाद्यानं ठरवले म्हणजे कामाचे डोंगर, तर ते अशक्य होतं. संत तुकाराम म्हणतात, माया बंधू जया माझी की घातची पराचा, लय पावे स्वात्मजीव ऐसी हाव वोखटी, करीतो दंभुलोकी धर्मादिकी नांदेना, छंद तामस कर्मते तुकया ते मानेना. आपल्याला तुकया ते म्हणजे स्वतःला, अशा अर्थी ते म्हणतात की स्वतःचं मान म्हणजे आपल्याला समजतच नाही मी किती करणं अपेक्षित आहे. आता एखादी बाई 10 लोकांचा स्वयंपाक करत असेल, 40 परांचा करेल, तिने एकदम 100 आणि 200चा एकटीनं करायला घेतलं ते तिला झेपणार नाही. मग त्या लोकांची इच्छा पूर्ण होणार नाही आणि आपल्यालाही त्रास होईल. गोखले म्हणतात, हिंसा हानी परिणाम सामर्थ्य पाहिल्या विना, अज्ञान होतसे कर्म त्याला तामस नामते. किंवा सेनापती बापट म्हणतात, परिणाम हानी हिंसा स्वसामर्थ्य न देखता, मोहे आचरिले कर्म त्या लोकी नाव तामस. आणि नंदापुरे म्हणतात, हानी हिंसा सामर्थ्य ही वान जाणता तत्परिणाम, मोहाने जे आरंभिती जाणतामसी ते कर्म. हरिपंडित म्हणतात, घडे नाची जे भाग्यवंतासी ऐसी, क्रिया ओढवी नावरे दुःख सोशी, मध्ये कर्म काळीच सोडो निधीरा, अशी तामसी ते क्रिया लोकवीरा. मागे अशा अर्थाचे श्लोक गेले होते की ज्यांना आपली शक्ती किती आहे न समजता एखादं मोठं कार्य ते सुरू करतात आणि मग त्या कार्यामध्ये अपयश येतं, ते पूर्ण होत नाही. म्हणून असं कर्म जे आहे ते आपण करू नये आणि तामस कर्म हे त्याज्यच आहे. शंकराचार्य काय म्हणतात, कर्माचा अंतिम परिणाम त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि असं कर्म करण्यासाठी शक्ती आणि धनाचा जो व्यय होतो, आपण हिशोब करतो, प्लॅन करतो, नियोजन करतो, एवढा पैसा खर्च होईल, एवढी शक्ती लागेल आणि त्याच्या अफाट होतं सगळं. तर या कर्मामुळं प्राणीमात्रांना इजा पोहोचेल अशा प्रकारेही केलं जातं. म्हणजे हिंसा आणि त्यासाठी लागणारं सामर्थ्य म्हणजे पौरुष म्हणले, आणि त्या पौरुषामुळे मी अमुक कर्म पूर्ण करतो. अशा प्रकारे अनुबंधापासून पौरुषापर्यंत सगळी भावांची अपेक्षा न करता, त्याची पर्वा न करता, धर्माच्या मोहानं आणि अज्ञानानं कर्माचा प्रारंभ करण्यात येतो. त्या कर्माला तामस किंवा तमोगुणयुक्त असं म्हणतात. म्हणजे अंदाज सगळा चुकतो, त्याचं नियोजनच चुकतं, त्याचा शक्तीचा त्याला अंदाज आलेला नसतो. त्यामुळं आता मगाशी म्हणलं होतं तसं, समजा त्यांनी घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या, परिसाचा दगड मिळाला आहे, पण सोनंच जर त्याने फक्त 4 आणि 8 आणे, आता 4 आणि 8 आण्यात काही मिळत नाही, पण 5-10 रुपयाचं जर लोखंड आणलं तर ते किती येईल हो, एवढंच येईल. आणि त्या परिसातनं काय होईल, तेवढंच सोनं होईल. बाकीची सगळे त्याची संपत्ती वाया गेली ना, ते कोण बघणार आहे. आणि म्हणून त्यानं काय करायचं, तर अनुबंध म्हणजे कर्माचा परिणाम पाहायचा. हानी कुणाची होती आहे, आपल्याच म्हणजे प्राणी पशु कोणी आपल्या घरात असतील. काही जण बघा दुष्टपणे कामं करतात. म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्या म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केलेला होता आणि आत्ताचे काही महावीर ते म्युन्सिपाल्टीचे दिवे सगळे फोडून तोडून टाकतात. हे जे सगळं कर्म आहे ना, असं फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगितलं किंवा दुसऱ्याला संपलं, योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.